मनोज जरांगेंचा रात्रीचा मुक्काम शिवनेरीत होता. मात्र मनोज जरांगे आज सकाळच्या 7 वाजेपर्यंत शिवनेरीमध्ये पोहोचू शकले नाही. मनोज जरांगेंचं टार्गेट आहे आज संध्याकाळी मध्यरात्रीपर्यंत मुंबईमध्ये जायचं. मात्र मनोज जरांगेंनी आणि त्यांच्या नियोजनाने जे जे काही आयोजन करते आहेत, जे जे नियोजन बांधलेले आहेत, ते सगळेचे सगळे कोलमडले. मनोज जरांगेंनी सांगितलं होतं 3 कोटी मराठे हे मुंबईमध्ये येणार. जरांगेंना हलक्यात घेतलं आणि सरकारला वाटलं छे छे, गणपती उत्सवाचा काळ आहे आणि कोण या माणसाच्या मागे 3 कोटी लोक यायला बसलेत. 2 वर्षांपासून आंदोलन सुरू आहे, तारीख पे तारीख सुरू आहे, भूलथापा सुरू आहेत, उपोषण सुरू आहेत. जरांगेंमागे यावेळी एवढा मोठा समाज उभा राहणार नाही, आपला वेळ वाया घालवणार नाही असा सरकारचा अंदाज असावा. सगळे अंदाज फोल ठरले. किती गाड्या आहेत ना सरकारला माहिती आहे, ना जरांगेंच्या आयोजनकर्त्यांना माहिती आहे. किती लोक येत आहेत ना सरकारला माहिती आहे, ना जरांगेंना माहिती आहे. किती खर्च होतोय याचा सुद्धा कुठल्याही प्रकारचा हिशोब नाहीये. एक नॅरेटिव्ह बिल्ड केलं जातं की पैसे देऊन लोक आणले जातात. आता ज्या ताकदीनं काही किलोमीटर पर्यंत रांगाच रांगा लागल्यात, ना ऊन ना वारा ना पाऊस काही पाहिलं जात नाहीये. कोणते पैसे देऊन एवढे निष्ठावंत लोक तुम्हाला एखाद्या मोर्चान आंदोलनासाठी भेटणार आहे? नगरचं उदाहरण घ्यायचं. नेप्तीमध्ये रात्री 1:15 वाजता, नगर शहरातील नेप्ती चौकात रात्री 1:15 वाजता हजारो मराठे रस्त्यावर होते. JCB, हार, DJ आणि हजारो मराठ्यांची रात्री 1:15 वाजता जरांगेंच्या स्वागतासाठी झालेली गर्दी सांगत होती, जरांगे या माणसानं खूप टाईट आणि खूप मोठं वातावरण केलंय. सरकार कामाला लागली आहे. आता सरकारच्या सिस्टमची सगळी हतबलता स्पष्ट होतीये. सरकारला रोखण्यासाठी नाही तर सरकारला आता जरांगेंना मॅनेज करण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. जे आमदार मागच्या मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या वेळी खुलेपणाने बाहेर येत नव्हते, मनोज जरांगेंना खुलेपणाने समर्थन देत नव्हते, ते आमदार आता त्यांच्या शहरातून मनोज जरांगे जाणार असतील किंवा नसतील, त्यांच्या मतदारसंघातून जाणार असतील किंवा नसतील, तरी सुद्धा आपल्या मतदारसंघात चलो मुंबईचा फलक लावून आम्हीही जरांगेंसोबत आहोत या मुद्द्याला पाठिंबा देत आहेत. काही आमदार आणि खासदारांची जाहीर स्टेटमेंट सुद्धा समोर आली आहेत. ते कोणते आमदार आणि कोणते खासदार आहेत ते पाहूयात. सुरुवातीला जालन्याचे खासदार कल्याण काळे यांनी पाठिंबा दिलाय. संगमनेरातून बाळासाहेब थोरात यांनी पाठिंबा दिलाय. मंत्री शंभूराज देसाई यांनी पाठिंबा दिलाय. आष्टीचे माजी आमदार बाळासाहेब आजबे यांनीही पाठिंबा दिलाय. बीड राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय. गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित की ज्यांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनाला 8 दिवस अगोदरच पाठिंबा दिला होता, नुसता पाठिंबाच दिला नाहीये तर मनोज जरांगेंवरती जे कोणी प्रश्न निर्माण करतील त्यांना विजयसिंह पंडित पुरून उरतायत, या आमदाराचे विशेष आभार मानले पाहिजे. माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनीही मनोज जरांगेंच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिलाय. घनसांगवीचे माजी आमदार राजेश टोपे यांनीही मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय. नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांनीही मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय. नगर शहराचे आमदार संग्राम जगताप, मनोज जरांगे शहरामध्ये येणारे याची माहिती संग्राम जगतापांना होती. चलो मुंबईचे नारे देत संग्राम जगतापांचे फोटो असलेले अनेक फलक जे आहेत ते नगर शहरामध्ये पाहायला मिळालेत. मावळ विधानसभेचे आमदार सुनील शेळके मराठा आहेत, त्यांनीही मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय. संगमनेर विधानसभेचे आमदार अमोल खताळ यांनीही मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी 25,000 गाड्या मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठवल्या असल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली होती. त्यासोबतच तिथलेच आमदार कैलास पाटील यांनीही जरांगेंच्या आंदोलनावरती लवकरात लवकर तोडगा काढावा, आरक्षण मिळालंच पाहिजे ही भूमिका आमदार कैलास पाटील यांनी घेतलेली आहे. तर एकनाथ शिंदेंच्या खुल्या पद्धतीने समोर आलेले पहिले आमदार म्हणजे तानाजी सावंत, मनोज जरांगे करतायत ती मागणी चुकीची नाहीये, मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे, यावेळी आम्ही रस्त्यावर येऊन ही लढाई लढणार असल्याचं सुद्धा तानाजी सावंत यांनी सांगितलं. तर शंभूराजे देसाई यांनी सुद्धा मनोज जरांगे आंदोलन करतायत,
लोकशाहीच्या मार्गाने हे आंदोलन होतंय, आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे। मनोज जरांगेंच्या भावना समजून घेतल्या पाहिजे। ते फडणवीसांच्या आईवर गेले असं म्हटलं जात असलं तरी सुद्धा त्यांचा तो ग्रामीण लहेजा आहे, त्यांनी त्या गोष्टीसाठी माफी सुद्धा मागितलेली आहे असं सांगून शंभूराज देसाई यांनी सुद्धा मनोज जरांगेंचीच बाजू घेतलेली आहे। जवळपास 15 आमदार जाहीर आणि खुल्या पद्धतीने मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी बाहेर आलेत। तालुका सोडतायत, जिल्हा सोडतायत, तसा जरांगेंसोबत जाणारा माणूस वाढत चाललाय। ऊन, वारा, पाऊस या तीनही गोष्टी सध्याच्या घडीला मनोज जरांगेंच्या आंदोलनाला लागू आहेत आणि त्याही व्यतिरिक्त सरकारचा विरोध सुद्धा मनोज जरांगेंच्या आंदोलनाला लागू आहे। आता म्हटलं जातंय की याच मराठा आरक्षणाला टॅकल करण्यासाठी ओबीसी कडून सुद्धा बैठक बोलावली गेली आहे। ओबीसी मनोज जरांगेंच्या विरोधात रस्त्यावर येणार आहे, पण खरं सांगायला गेलं प्रॅक्टिकली विचार करून पहा, या अगोदर छगन भुजबळांनी सुद्धा हा प्रयोग केला होता। छगन भुजबळांनी मोर्चे घेतले, आंदोलन उभे केले, सभा घेतल्या, मनोज जरांगेंना प्रखर विरोध केला। त्या छगन भुजबळांना त्याचे परिणाम लोकसभा आणि विधानसभेला पाहावे लागले होते। ते छगन भुजबळ आता कुठेही बोलायला तयार नाहीत, कारण ओबीसी समाजाची सुद्धा एकजूट नाहीये। बरं, जे मनोज जरांगेंचं आंदोलन सुरू आहे हे ओबीसी समाजा विरोधात मुळात नाहीच आहे। जे आमच्या हक्काचं आहे तेच आम्हाला द्या असं जे आहे ते मनोज जरांगेंचं म्हणणं आहे। खरोखर सांगा, प्रॅक्टिकली विचार करून सांगा, सरकारसाठी एखाद्या गोष्टीचा कायदा करणं खरंच इतकं अवघड आहे का? साधं उदाहरण आहे, तुम्ही एका रात्रीमध्ये सरकार बनवू शकता, एका रात्रीमध्ये तुम्ही सरकार उलथवू शकता। तुम्ही सरकार बनवण्यासाठी राज्यपाल, निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्ष, कोर्ट सगळीकडून तुमचं सरकार टिकवून दाखवू शकता। साम दाम दंडभेद जे तुम्ही सरकार बनवण्यासाठी वापरलंय ते साम दाम दंडभेद तुम्ही सरकारनं जरांगेंना आणि जरांगेंनी उभ्या केलेल्या मागणीला यश देण्यासाठी सुद्धा वापरावं, एवढंच काय ते आत्ताचं म्हणणं आहे। जरांगे ऐकणार नाहीत। तुम्ही म्हणतात 5000 मराठे जे आहेत ते आझाद मैदानावरती आंदोलन करू शकता। आझाद मैदानावरती जे पुढे जाऊन लोक बसलेत, मनोज जरांगेंसोबत किती मराठ्यांचा आकडा आहे माहिती नाही, पण जे लोक अगोदरच मुंबईत आझाद मैदानावर जाऊन बसले त्यांनी त्यांचं स्वयंपाक बनवण्याचं सगळं सामग्री जे आहे ती घेतली आहे। आझाद मैदानावर स्वयंपाक बनवण्यासाठी सुद्धा पोलिसांनी परवानगी नाकारली। आता जर इतका अडून किंवा आडती भूमिका जर सरकार घेणार असेल, पोलीस घेणार असतील, तर मग हे आंदोलन चिघळणार नाही हे कशावरून म्हणायचं? मुंबईमध्ये जे जे मराठा आमदारांचे, खासदारांचे, मंत्र्यांचे बंगले आहेत ते बंगले आता मराठा समाजासाठी खुले करा। सोशल मीडियावर तसे पोस्ट व्हायरल होत आहेत की जर 5000 मराठेच आझाद मैदानावर असणार आहेत आणि आम्ही आधीच सांगतोय की आम्ही लाखोंच्या संख्येने तिकडे येतोय, तर मंत्र्यांचे कार्यालय असतील, मंत्र्यांचे बंगले असतील, हे मराठा समाजासाठी खुले करा। आझाद मैदानावरती स्वयंपाक बनवण्यास जर परवानगी नाकारली आहे तर एवढे लाखो मराठे तुम्ही उपाशी मारणार आहात का? सरकारनं त्यांच्या जेवणाची व्यवस्था करावी। एक ना अनेक मागण्या आहेत, आडती भूमिका घ्यायची सोडून जी मागणी होती त्या मागणीवर तोडगा काढा। तुम्ही बैठका घेताय त्या जरांगेंना रोखण्यासाठी, तुम्ही बैठका घ्या त्या आरक्षण देण्यासाठी। देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात जरांगेंचा स्टँड असला तरी आजही एक मराठा समाजाचा गट हे मान्य करतो की देवेंद्र फडणवीस एकमेव असे मुख्यमंत्री होते की ज्यांनी 16% मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं। ती डेअरिंग ना शरद पवारांनी केली होती ना उद्धव ठाकरेंनी केली होती। त्यामुळे फडणवीसांनी जे 16% आरक्षण दिलं होतं, जे हायकोर्टात टिकलं होतं, पुन्हा तसेच काहीसे प्रयत्न करा, पण जरांगेंच्या मागणीला यश द्या। हा विरोध काय जरांगे किंवा फडणवीसांच्या बांधाला बांध आहे म्हणून नाहीये, तर आरक्षणाची मागणी वर्षानुवर्ष समोर आली, ज्याचं सरकार असेल त्याला प्रश्न केले जाते। आणि इतर जे आमदार अजूनही जरांगेंच्या बाजूने मराठा असून खुले झालेले नाहीयेत, त्यांच्या समोर मात्र जरांगे चॅलेंज निर्माण करणार। जय महाराष्ट्र। मुद्दे आवडले असतील तर जास्तीत जास्त शेअर होऊ द्या। आणि आणखी एक गोष्ट आहे की मी हे व्हिडिओ जे करते हे मराठा समाजाची मुलगी म्हणून करते। तुम्ही या व्हिडिओला प्रतिसाद द्या, या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा। तुमच्याही काय मागण्या असतील त्या मला सांगा। आणि वामन विजय या आपल्या इंस्टाग्राम पेजवरती जे मराठा समाजाचे आंदोलन करते, मनोज जरांगेंच्या आंदोलनात सहभागी आहेत, त्यांनी मला तिथले व्हिडिओज, तिथले फुटेज, तिथली अपडेट जी आहे ती माझ्या इंस्टाग्रामच्या वामन विजया या माझ्या इंस्टाग्राम पेजवर पाठवा। मी तुमच्या माहितीची नक्की दखल घेईन। ज्या महत्त्वाचे अपडेट्स असतील माझ्याकडून फुलना फुलाची पाकळी म्हणून या आंदोलनाला, या आरक्षणाच्या मागणीला यश देण्यासाठी मीही तितकेच ताकदीचे प्रयत्न करते, फक्त मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर होऊ द्या। जय महाराष्ट्र।